सर्वांना सस्नेह जय जाऊ. मी विशाल पाटील राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये जे दुष्काळी अनुदान यासाठी जे ई-KYC करण्यासाठी जे निर्देश दिलेले आहेत त्याविषयी जो VK नंबर असतो, विशिष्ट क्रमांक, तो कुठून मिळवायचा याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जे दुष्काळी अनुदान आहे ते दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यासाठी शासनाने जी प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे ती म्हणजे ई-KYC. थंब लावून आपण जी ई-KYC करतो ती ई-KYC केल्यानंतर ती जी रक्कम आहे अनुदानाची ती थेट आपल्या DBT लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ही जी KYC करताना जो विशिष्ट क्रमांक असतो तो विशिष्ट क्रमांक हा तहसील मार्फत, महसूल विभागामार्फत तलाठी किंवा कृषी सहाय्यक या दोन व्यक्तीकडे ती विशिष्ट क्रमांक असलेली यादी, ज्यामध्ये त्या विशिष्ट क्रमांकानुसार त्या शेतकऱ्याचे त्या क्रमांकावर त्या शेतकऱ्याचे किती क्षेत्र आहे, त्याला अमाऊंट किती जमा झालेली आहे, त्या क्षेत्राची किती अमाऊंट आहे आणि त्या शेतकऱ्याचे आधार नंबर, गट क्रमांक, क्षेत्र, बँक अकाउंट अशा प्रकारची पूर्ण डिटेल्स त्या VK नंबरमध्ये दिलेली असते. त्यामुळे ई-KYC करताना VK नंबर हा सर्वात महत्त्वाचा आहे. तो नंबर जो एका शेतकऱ्याला, एका आधारला एका वर्षामध्ये एकदाच मिळत असतो आणि त्यामुळे हा VK नंबर सर्वात महत्त्वाचा आहे. तो VK नंबर तलाठी यांच्यामार्फत मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवर्जून आपल्या तलाठ्याशी संपर्क करून किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करून तो VK नंबर घेऊन त्याद्वारे आपण ई-KYC करून त्या ई-KYC केलेली प्रत आपल्याजवळ ठेवणे बंधनकारक आहे. त्या VK नंबरवरून आपण आपले दुष्काळी अनुदान ई-KYC केल्यानंतर जमा झाले किंवा नाही किंवा कुठे पेंडिंग आहे हे सुद्धा तपासू शकतो. त्यामुळे जो VK नंबर आहे तो VK नंबर सर्वात महत्त्वाचा आहे. तो तलाठी यांच्याकडून तो घ्यायचा आहे. त्या VK नंबरवरून आपण आपली जी दुष्काळी अनुदान अमाऊंट आहे ती आपल्या बँक खात्यामध्ये जमा झाली का नाही हे सुद्धा तपासू शकतो. याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ यानंतर पोस्ट करणार आहोत.